UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विरोधक दोन्ही बाजूने बोलतात, जर आरोपीचा एन्काउंटर केला नसता तर गोळीबार करून तो पळून गेला असता, मग पोलिसांना बंदूक शोसाठी ठेवली होती का, असंही विरोधक म्हणाले असते। मुख्यमंत्र्यांची टीका। अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भात दोन व्यक्तींचं संभाषण, जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट, पोलीस व्हॅनच्या मागे स्वतःची गाडी असल्याचा एका व्यक्तीचा दावा, तर गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचाही ऑडिओमध्ये उल्लेख। पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप, अजित दादा गटाच्या सूरज चव्हाणांचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप। मंत्री धर्माराव बाबा आत्रामांचा धनगर समाजाला एसटीतून प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध, तर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आत्रामांचा सरकारला इशारा। मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल, मनोज जरांगेंचा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना इशारा। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार, पालिकेकडून या आठवड्यात परवानगी मिळणार, सूत्रांची माहिती। अर्ज न केल्यानं शिंदेंचा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा, अदानींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं, संजय राऊतांचा खोचक टोला, तर ठाकरे गटानं भेंडवी बाजारमध्ये मेळावा घ्यावा, संजय निरुपम यांचं उत्तर। बदलापूर प्रकरणासह लाडकी बहीण आणि अन्य बाबतीत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा एन्काउंटर जनता मतपेटीतून करेल, साताऱ्यातून मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। आनंद दिघे मोठे होणं कुणाला आवडत नव्हतं, एकाच माणसावर संशयाची सुई, धर्मवीर चित्रपट पाहताना ठाकरे का उठून गेले, नितेश राणेंचा सवाल। आनंद दिघे मोठे होतील म्हणून काटा काढल्याची शंका दिघेंमुळे ज्यांची गोची होणार होती त्यांनी काटा काढला असावा, संजय शिरसाटांकडून सलग दुसऱ्या दिवशी आरोप। मोदींच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्ग आणि सोलापूरमधील विमानतळाचं उद्घाटन, सोलापूरमधील 11 लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाला दांडी। पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलं म्हणून काहींनी छात्या बडवल्या, विमानतळाचं उद्घाटन होत आहे त्यामुळे पोटदुखी, महाविकास आघाडीच्या पुण्यातील आंदोलनावर फडणवीसांचा निशाणा। अमरावतीच्या अचलपूरमध्ये नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जनाक्रोश मोर्चा, अचलपूर परतवाडामध्ये पोलिसांचा फौजफाटा, 30 सप्टेंबरपर्यंत अमरावतीमध्ये जमावबंदी। 15 ते 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडेल असा अंदाज, शरद पवारांचं वक्तव्य, तर महाविकास आघाडीत पटोले, जयंत पाटील आणि राऊतांकडे उमेदवारी निवडीची जबाबदारी, पवारांची माहिती। भाजप नेते हर्षवर्धन पाटील 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंदबागेत शरद पवारांची भेट घेतली, हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्यास विरोध, पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण, मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही, काँग्रेसकडून ठाकरे गटाचं शोषण, आशिष जयस्वाल यांचा आरोप। अमरावतीमध्ये वैमानिकाकडून नियम सांगत टेक ऑफ करण्यास नकार, उदय सामंतांना विमानातून उतरून रस्ते प्रवास करण्याची वेळ, शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पोलिसांकडे तक्रार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।